ईव्हीएमवर झालेल्या मतदानामध्ये घोळ असल्याचा आरोप करत बॅलेट पेपरवर अभिरूप मतदान घेण्याचा निर्णय सोलापूरमधल्या मार्कडवाडीच्या मतदारांनी घेतलेला होता। मात्र पोलीस प्रशासनाने जमावबंदीचे आदेश दाखवत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर हे अभिरूप मतदान रद्द करण्यात आले। पाहुयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। आमदार उत्तम जानकर हे 2009 पासून माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। यंदा मार्कडवाडीमधून जानकरांना कमी मतं मिळाल्याचं समोर आलंय। यावर स्थानिकांनी आक्षेप घेतलाय। ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा आरोप करत मार्कडवाडीकरांनी बॅलेट पेपरवर अभिरूप मतदानाचा निर्धार केला। गोळ्या जरी घातल्या तरी मतपत्रिकेवर मतदान घेणारच असा एल्गार मार्कडवाडीकरांनी घेतला होता। या गावाला झोप नाही आणि गोळ्या खायची म्हणजे गोळ्या घातल्या तरी खाण्याची तयारी आहे। यापर्यंत गाव गेले म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे की यामध्ये काहीतरी बिघडलेलं आहे। मार्कडवाडीकरांचा हा रौद्रावतार पाहिल्यानंतर पोलिसांनी जमावबंदीच्या आदेशाकडे बोट दाखवत गुन्हे दाखल करण्याची घोषणा करून टाकली। तर पोलीस मतदारांवर दबाव टाकत आहेत असा आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केला होता। यानंतर पोलीस आणि आमदार उत्तम जानकर यांच्यात चर्चाही झाली। आमदार जानकर यांनी ग्रामस्थांसोबत देखील चर्चा केली आणि अखेर बॅलेट पेपरवर अभिरूप मतदान रद्द करण्यात आले। ईव्हीएम हे वापरात येऊ नये, बॅलेट पेपरवरतीच निवडणुका व्हाव्यात आणि हेच निवडणूक आयोगाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे आपल्याला। प्रशासनाचा खात्री करण्यासाठी किंवा इथं जे बी हे आहे ह्याच्यामध्ये विरोध असायचे काही कारण नाही। जे सत्य असेल ते सत्य समोर येईल। कायद्यानुसार काय कारवाई होईल तर ते आपण त्या लोकांना सांगत आहोत की ही कारवाई आम्ही करणार आहोत। हे सर्व आहे ते इलिगल आहे, याला कोणताही आधार नाही आहे आणि आम्ही फक्त कायद्याने अभिप्रेत आहे ते कायद्याची अंमलबजावणी आमचं करणं करतो, आम्ही करतो। या सगळ्या प्रकारानंतर माजी आमदार राम सातपुते यांनी थेट शरद पवार, जयंत पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। रणजितसिंह मोहिते पाटील पहिल्या दिवसापासून पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काम करत होते। रणजितसिंह मोहिते पाटलांचा मुलगा आपण जर बघितलं तर तो मी फोटो ट्विट केला आहे, अकलूजच्या गल्लीबोळामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रचार करत होते। त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलाचा उपयोग काही होणार नव्हता आम्हाला माहिती आहे। ईव्हीएम विरोधात मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी एल्गार पुकारला। बॅलेट पेपरवर अभिरूप मतदान जरी झालं नसलं तरी या विरोधाची दखल निश्चितपणे घेतली गेली। त्यामुळे भविष्यात ईव्हीएम विरुद्ध अशा प्रकारचं आंदोलन उभं राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, मार्कडवाडी, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।